राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं भुवया उंचावणारं वक्तव्य। प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना असं कडू म्हणाले। दरम्यान मिंधे गटात विलीन होऊन कडूंनी जिवंत समाधी घेतली अशी जोरदार टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंनी भुवया उंचावणारं वक्तव्य केले। राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असं बच्चू कडू म्हणाले। संजय राऊत असं म्हणतं का त्यांची निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून ते गेले। बरोबर आहे कदाचित, कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली। लोकशाही जोगते लोक राहिले पाहिजे तेव्हा लोकशाही टिकून राहील ना। कसा हा मजबुरीचा निर्णय नाही, हा परिस्थितीवर झालेला निर्णय आहे। जनतेनं नाकारलं म्हणून नेत्याकडे जावं लागलं ना। नाही तर बच्चू कडू 25 वर्ष जनतेलाच आपला नेता समजत होता। आमचे 10 कार्यकर्ते जे मजबूतीनं उभे केले ते कोणी बीजेपीत गेलं, कोणी निवडणूक आल्याबरोबर महानगरपालिकेचं, कोणी राष्ट्रवादीत गेलं, कोणी शिवसेनेत गेलं। त्यांना हे माहीत होतं का प्रहारच्या नावानं आपण निवडून येत नाही। काय चूक तरी काय त्या कार्यकर्त्याची। बंटी रामटेकेसारखा एक मजबूत कार्यकर्ता आमच्यासोबत राहिला आणि चंदू खेडकर राष्ट्रवादीत गेला, तो निवडून आला आणि बंटी रामटेके प्रहारच्या बॅनरवर पाडला ना लोकांना। लोक म्हणते गुवाहाटीला गेला म्हणून निवडून येत नाही, तर गुवाहाटीला गेल्यानंतर सगळेच निवडून आले। कोण मीच पडलो फक्त एकटा। तुम्ही पहा कसे कसे लोक निवडून येतात, कशा कशा पद्धतीनं लोक विधानसभेमध्ये जातात।